TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। जुळे सोलापूर परिसरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात अटक केली। आरोपीकडून सुमारे 8,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेवंती सिद्धेश्वर तम्मशिट्टी वय 63 राहणार जुळे सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली होती। 11 मे रोजी त्या कौटुंबिक कारणासाठी परगावी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली होती। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला। शुक्रवारी मार्केट पोलीस चौकी परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 राहणार तेलंगणा असे आहे। त्याच्यावर विविध राज्यात तब्बल 35 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपीकडून 8.2 तोळे सोने, 30 तोळे चांदी, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण 8,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राजकुमार, पोलीस उपायुक्त गोहर हसन, डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, फौजदार मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बडे, संजय साळुंखे आदींच्या पथकाने केली।